श्रेयवादी चले जाओ, श्रेयवादी चोर है, श्रेयवादी चोर है। हमारा नेता कैसा? मलारपुर कुरार विलेज पारिक नगर में सांसद गजानन कीर्तकर द्वारा उद्यान के भूमि पूजन के दौरान एक तरफ स्थानीय नागरिकों ने श्रेयवादियों के खिलाफ जमकर नारेबाजी की, तो वहीं शिवसेना नेता वैभव भड़क्कर के समर्थन में नारे भी लगाए गए। बीच बचाव में कुरार पुलिस ने अपनी मध्यस्थता निभाई, तो गली गली में शोर है, श्रेयवादी चोर है, नारे लगातार लगते रहे। आजचा प्रकरण असा विषय आहे, या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये प्रियदर्शिनी इंदिरा गांधी उद्यान आहे। या उद्यानाच्या भिंती 2019मध्ये अचानकपणे कोसळली होती। पाण्याच्या प्रवाहामुळे पाठीमागे पाणी जमा होऊन आणि नंतर या उद्यानाच्या नूतनीकरणाला प्रारंभ झाला। त्यावेळेला ही आता वॉल बांधण्यात आली। नंतर त्यावेळेपासून या उद्यानाची दुरावस्था झाली, त्याचे नूतनीकरण करण्यात यावं अशी वेगवेगळे पत्र, वेगवेगळे निवेदने प्रशासनाला देण्यात आली होती। मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जेव्हा आम्ही त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेला गार्डन डिपार्टमेंटला तशी सूचना केल्या, तशा पत्रावर आमच्या रिमार्क केले आणि हे टेंडर पूर्ण झाले। टेंडर पूर्ण झाल्याच्या नंतर त्यामध्ये एक त्रुटी राहिलेली की जो जामऋषी नगर आणि आंबेडकर नगरला जाणारा गार्डनच्या मधून रस्ता आहे तो बाजूने एक मोकळा रस्ता, वेगळा रस्ता करून देण्यात यावा, जेणेकरून जामऋषी नगर आंबेडकर नगरच्या लोकांना स्वतंत्र रस्ता मिळेल, त्यांना जाण्या येण्याचा मार्ग मिळेल आणि एक स्वतंत्र गार्डन इकडच्या ज्येष्ठ नागरिकांना मिळेल। परंतु टेंडरमध्ये काही लोकांनी श्रेयवाद घेण्याचा निर्णय केला आणि त्या श्रेयवादासाठी त्यांना पुढे येता आलं नाही। मग आमच्या खासदार साहेबांनी मध्यस्थी मार्ग काढून ते स्वतः पुढे आले आणि त्यांनी या बाबतीत जो निर्णय घेतला की जोपर्यंत हा रस्ता होत नाही तोपर्यंत या गार्डनचं काम होणार नाही आणि तो निर्णय स्वागतार्ह होता, त्याचं आम्ही स्वागत केलं आणि खासदार साहेबांनी नारळ फोडून या कार्यक्रमाचा शुभारंभ जो त्यांना करायचा होता त्यांनी केला आहे आणि लवकरच हा रस्ता पूर्ण झाल्याच्या नंतर या गार्डनचं काम सुरू होईल। स्थानिकांनी याला विरोध केला। स्थानिकांचं म्हणणं होतं श्रेय घेण्यासाठी तुम्ही हे काम करताय, श्रेय घेण्यासाठी तुम्ही जे वाद काढताय, श्रेय घेण्यासाठी तुम्ही जी घाई करताय, त्या बाबतीत सुद्धा आमच्या भावना एकच होत्या की कोणी श्रेय घेऊ नये, नागरिकांचं काम होणं जास्त महत्त्वाचं आहे आणि त्या कामाला आज सुरुवात झालेली आहे। एक दुसरा पक्ष ते घोषणाबाजी झालेली आहे या ठिकाणी आज, त्या संदर्भातलं गली में शोर है, श्रेयवादी चोर है ही घोषणा होती। त्याच्यामध्ये खोटं श्रेय घेण्याचा प्रयत्न करणारे लोक चोर आहेत असं स्थानिकांचं म्हणणं होतं आणि त्यांनी ते घोषणा दिलेल्या आहेत आणि त्यांचं म्हणणं एवढं होतं की आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता द्यावा। त्यासाठी खासदार साहेबांचा त्याच्यामध्ये काही भूमिका नाही, परंतु त्यांना पुढे करण्यात आलं की आम्ही तिकडे गेलो तर जास्त त्रास होईल, तुम्ही गेला तर थोडं सॉफ्टली होईल। हे सगळं आमच्या आणि तुमच्या सगळ्याचं निदर्शनात येणारा विषय आहे आणि त्यांनी आमचं मन राखलेलं आहे, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद। आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात, तुम्ही सर्व पत्रकार बंधूंचे सुद्धा मनापासून थँक्यू।